सकाळी उठते तर तिला वाटतं अर्जुन फोन करतील, पण अर्जुन फोन करत नाही. म्हणून ती मेसेज सेंड करते. अर्जुन मेसेज सीन करतो पण रिप्लाय देत नाही. हे बघून सायलीला खूप राग येतो आणि ती खूप चिडचिड करायला लागते. पूनमला समजते सायली का चिडचिड करते ते. पूनम एक लेहंगा घेऊन सायलीसमोर जाते. सायली लेहंगा बघून तिची चिडचिड विसरून जाते आणि पूनमला म्हणते, लेहंगा खूप सुंदर आहे गं. पूनम मनात म्हणते, एंजल तुझाच आहे गं, तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठीच घेतला आहे. पूनम तिला म्हणते, एंजल तुला आवडला तर तू घाल. अगं तुझं आहे ना, मग तू घाल. अगं पण माझ्यापेक्षा तुला खूप सुंदर दिसेल, प्लीज घाल ना माझ्यासाठी. सायली पण लेहंगा घालायला तयार होते आणि मस्त तयार होते. तयारी करताना सायली म्हणते, पूनम बघ ना, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, पण मला घरातील कोणीच विश नाही केले गं. अगं कामाच्या गडबडीत विसरले असतील. तू तयारी कर पटकन, आपल्याला उशीर होतोय. त्या तयार होऊन बाहेर येतात. बाहेर राकेश कार घेऊन उभा असतो. सायली आणि पूनमला घेऊन तो निघतो. इकडे पण घरातले सगळे तयारी करून बसलेले असतात. राकेश कार घेऊन लेकच्या तिथे येतो. सायली आणि पूनम उतरतात आणि गेटजवळ येतात. तोच पूनम म्हणते, अगं माझा मोबाईल कारमध्ये राहिला तर मी घेऊन येते. सायली तिची वाट बघत गेटसमोर उभी असते. सायलीने पिंक कलरचा लेहंगा घातलेला असतो. गळ्यात मॅचिंग ज्वेलरी, हातात अर्जुनच्या प्रेमाने रंगलेली मेहंदी, मॅचिंग बांगड्या, नाकात नथ, सुंदर अशी हेअरस्टाईल, छानसा मेकअप केला होता सायलीने आणि ती खूप सुंदर दिसत होती. तोच घोड्यावर बसलेला अर्जुन तिला दिसतो. अर्जुनने पण तिला मॅचिंग शेरवानी घातली होती आणि त्याने पण सिंपलचा मेकअप केला होता आणि त्यात पण तो खूप हँडसम दिसत होता. बारातीमध्ये अभय, आदी, राकेश, पूनम आणि विनीत पण नाचत असतात. सायलीला सगळं बघून तर शॉक लागतो. तोच पूनम तिच्याजवळ येते. आता तुझा नंबर, चल जिजू एंट्री करणार आहे, तुला डान्स करायचा होता ना. सायली हो म्हणते. राकेश सॉन्ग प्ले करतो. सजना तेरे लिए सजना, ये चूड़ी कंगना, बस तेरे लिए ओ तेरे लिए पाई है, संग तेरे जीना मरना, कसम मैंने खाई है. मेरा सैया सुपरस्टार, मेरा सैया सुपरस्टार, मैं फॅन हुई उनकी, ओ मेरा सैया सुपरस्टार. सायली त्याच्यासमोर डान्स करते. सायलीचा डान्स संपताच अर्जुन तिला मिठी मारतो आणि तिला कपाळाला किस करतो आणि तिला दोन्ही हातात उचलून घेतो आणि चालत असतो. बाकी सगळे त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकत होते. स्टेजजवळ येतात. अर्जुन तिला खाली उतरवतो आणि ते हार पकडून एकमेकांच्या समोर उभे राहतात. गुरुजी सावधान म्हणताच एकमेकांना हार घालतात. लग्नाचे सगळे विधी मन लावून करत असतात. नंतर मस्त पोज देऊन फोटो काढतात. सायलीने अर्जुनला लेकच्या ठिकाणी ज्या इच्छा सांगितल्या होत्या त्यानुसार अर्जुनने सगळं प्लॅन केलं होतं. सायलीला तर सगळं स्वप्नच वाटत होतं. सायली अर्जुनकडे बघते आणि तिच्या डोळ्यात पाणी येते आणि मनातच विचार करते, आधी अर्जुनला मी आवडायचे नाही, ते पण माझ्याशी एक शब्द पण बोलायचे नाही. कधी वाटत नव्हतं ते माझा स्वीकार करतील आणि आज अर्जुनने लग्नाचे सगळे विधी पूर्ण मनाने केले होते. तिने ज्या इच्छा सांगितल्या होत्या त्याप्रमाणे सगळं आज प्लॅन केलं होतं. आज त्याने मनापासून सायलीचा त्याने बायको म्हणून स्वीकार केला होता. सायलीसाठी त्याच्या डोळ्यात फक्त प्रेम दिसत होतं. ती विचार करत असताना अर्जुन तिच्याजवळ जाऊन म्हणतो, बायको काय विचार करतेय. सायली हसून काहीच नाही म्हणते. थोड्या वेळाने जेवण करून एक छोटा फंक्शन असतो. पूनम एक बाऊल घेऊन येते आणि त्या दोघांच्या समोर ठेवते आणि ते दोघं अंगठी शोधू लागतात. अर्जुन मुद्दाम सायलीचा हात पकडतो. सायली डोळ्यांनीच त्याच्याकडे बघते आणि क्यूट फेस करून हात सोडाना म्हणते. तो तिचे क्यूट एक्सप्रेशन बघून हात सोडतो आणि अंगठी शोधत असते आणि तिला अंगठी सापडते. अर्जुन ती अंगठी सायलीच्या बोटात घालतो. नंतर सुपारी फोडण्याचा खेळ असतो, त्यात अर्जुन जिंकतो. आता बिदाईची वेळ असते. सायली आणि अर्जुन सगळ्यांचे आशीर्वाद घेतात आणि घरी यायला निघतात. घरी सायलीचा गृहप्रवेश होतो आणि तिचं औक्षण करतात आणि ती माप ओलांडून घरात येतात असते की आधी तिला थांबवतो आणि म्हणतो, नाव घेतल्याशिवाय आत येता येणार नाही. जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर अर्जुन सारथी. सगळे टाळ्या वाजवतात. आता अर्जुन तू घे. आधी म्हणतो, अरे मी तुझा भाऊ आहे ना. हो रे, मग तुझ्या नात्याने सायली माझी वहिनी झाली म्हणून तिला उखाणे घ्यायला सांगितले आणि आता सायली माझी बहीण आहे तर तू माझ्या जिजूच्या नात्याने उखाणे घ्यायचे, समजले. आधीचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागतात. अर्जुनही मस्त उखाणा घेतो. चंद्र आहे चांदणीच्या संगती आणि सायली आहे माझी जीवनसाथी. त्याचा उखाणा ऐकून सगळे टाळ्या वाजवतात आणि त्यांना आत घेतात. थोड्या वेळाने सगळे फ्रेश होऊन खाली येतात.
आणि गप्पा मारता मारता चहा पितात आणि स्नॅक्स खातात. सायली आवरून रूममध्ये जाते. अर्जुन तिला रूममध्ये जाताना बघतो आणि खाली काहीतरी कारण सांगून तो पण रूममध्ये येतो आणि रूमचा दरवाजा बंद करतो. दरवाजा कोणी बंद केला म्हणून सायली मागे वळून बघते तर अर्जुन असतो. अर्जुन तिला कपाळावर किस करतो आणि मिठी घेतो आणि तिला विचारतो, बायको तू हॅपी आहे ना? ती अर्जुनच्या डोळ्यात बघून म्हणते, हो मी खूप हॅपी आहे, कारण मी पाहिलेली सगळी स्वप्न आज पूर्ण झाली आहे, ते पण तुमच्यामुळे. मला अजून पण असं वाटत आहे की हे सगळं स्वप्न आहे का? आणि सायली त्याच्या कानात बोलते, आज तुम्ही पण हँडसम दिसत होते, एकदम रापचिक माल. बच्चा हँडसम ठीक आहे, पण हे रापचिक माल काय आहे? सायली जीभ चावत सॉरी म्हणते. अर्जुन तिचा क्यूट फेस बघून हसतो आणि तिला जवळ घेत म्हणतो, माझी बायको एवढी सुंदर आहे तर तुला शोभेल असं मी पण दिसायला हवं ना? सायली त्याच्या मिठीतून बाजूला होत हाताची घडी घालून बारीक डोळे करून त्याला पाहून म्हणते, हो का? तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. तुम्ही खूप ग्रेट आहात. हां ते तर मी आहेच. अगं पण अजून माझी एक इच्छा बाकी आहे ना? तुमची कोणती इच्छा बाकी आहे? ते लग्नानंतर करतात ते. काय करतात हो लग्नानंतर? मला तर काहीच कळत नाही आहे. बायको तुला खरंच कळत नाही आहे? नाही ना हो? अर्जुन सायलीच्या जवळ येत तिच्या कानात बोलत म्हणतो, आपली सुहागरात. सायली लाजून इश्य म्हणते, माझी बायको काय सुंदर लाजते. तुम्ही बोलूच नका माझ्यासोबत. सॉरी ना बायको. सायली, एक विचारू? हो विचारा ना. आपल्या नात्याचा स्वीकार करायला तू रेडी आहेस का? तुला मी फोर्स नाही करत आहे. तुला वाटेल तेव्हा तू मला सांग. मी थांबायला तयार आहे. तो खोटं खोटं बोलत रूममध्ये इकडे तिकडे बघतो. मी कुठे काही म्हटलं का? ते बोलता बोलता बोलून गेली आणि नंतर तिला क्लिक झाले, मी काय बोलून गेले. सायली अर्जुनपासून नजर चुकवत बाहेर बघू लागली. अर्जुन तिचा चेहरा दोन्ही हातात घेत म्हणतो, तू तयार आहेस ना आपलं नातं पुढे न्यायला? सायली लाजून त्याला मिठी मारते. थँक्यू सायली, थँक्यू सो मच. आय लव्ह यू सायली. आय लव्ह यू टू अर्जुन. असेच बराच वेळ एकमेकांच्या मिठीत असतात. थोड्या वेळाने बाजूला होत अर्जुन तिला म्हणतो, चल आवर पटकन, आपल्याला कुठेतरी जायचं आहे. सायली त्याला विचारते, कुठे जायचं आहे आपल्याला? अर्जुन तिच्या गालावर किस करत म्हणतो, हनीमूनला. अर्जुनचं बोलणं ऐकून सायली पुन्हा त्याच्या मिठीत शिरते. चल उशीर होईल, आवर पटकन. ती आवरत असताना म्हणते, तुम्ही कुठे घेऊन जाणार आहे मला? सायली, ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे. बरं ठीक आहे. सायली त्यांची दोघांची बॅग पॅक करते आणि निघायची तयारी करते. अहो हे मोठं मंगळसूत्र मी घरीच राहू देते. सायली, तुला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते तू ठरव. बरं ठीक आहे, नाही घेत. बरं इकडे या ना, माझ्या मंगळसूत्राचा हुक काढून देता का? हो आलोच. अर्जुन आनंदी होऊन तिच्याजवळ जातो. असे काम करायला मी कधीही तयार असतो. तुम्ही ना खूप बदमाश होत चाललाय दिवसेंदिवस. हो का? चल हुक काढून देतो. थोड्या वेळाने फ्रेश होऊन खाली येतात. सगळ्यात आधी आजीला भेटतात. आजी त्यांना म्हणते, आता मला लवकरच एक पंटू नाहीतर पंटी पाहिजे. आजीचे बोलणे ऐकून सायली आजीला नमस्कार करून लाजून बाहेर पळून जाते. तिला तसं जाताना बघून आजी आणि अर्जुन हसतात. अर्जुन पण नमस्कार करून बाहेर येतो. बाहेर आल्यावर आईबाबांना भेटून निघतात. त्यांना सोडायला अभय आणि आदी जातात. थोड्या वेळाने एअरपोर्टला पोहोचतात. आदी अर्जुनला म्हणतो, माझ्या बहिणीची नीट काळजी घे. आणि सायलीला म्हणतो, तिकडे जाऊन माझ्या भावाला त्रास नको देऊच. त्याचं बोलणं ऐकून सायली त्याच्याकडे डोळे बारीक करून बघते आणि ते सगळे हसतात. अभय पण अर्जुनला म्हणतो, काळजी घ्या एकमेकांची आणि आम्हाला फोन करत राहा. हो करतो. आधी तू तर माझ्या बायकोशी जेव्हा बघावं तेव्हा भांडण करत असतो, तरी तिची काळजी घ्यायला सांगतोय. हो रे, भांडण करतो पण थोड्या वेळाने एकत्र पण होतो. आता सायली 4-5 दिवस घरात नसेल तर आम्हाला कोणालाच करमणार नाही. आधी सायलीला म्हणतो, तुम्ही लवकर या, आम्ही वाट बघतोय. आणि हो येताना आमच्या दोघांसाठी पण कोणी मुलगी भेटली तर घेऊन ये. तुम्ही दोघांनी तर मस्त 2दा लग्न केलंय, आमचं एकदा तर होऊ दे. त्याचं बोलणं ऐकून सायलीला हसू येतं. एकमेकांना हग करून अभय आणि आदी निघून जातात. अर्जुन सायलीला घेऊन कुठे जात असेल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.